जी खालून जो फुटवा निघालाय त्याचा स्टंप आणि वरती जे पान वर. बघतोय एकदम तलवारी सारखे आपल्याला ते मेनातून कशा तलवारी निघतात त्या टाईप तुम्हाला ते दिसतंय. काळोखी वगैरे त्याची रुंदी बघा आणि रफनेस बघा ना. म्हणजे जे कवळखी आहे ते कवळखी दिसत नाही याच्यामध्ये, रफ पानं रफ. दिसतात. बरोबर. तर गुंठ्याला टन प्रमाण पडलं. म्हणजे जर तुमचं 20 गुंठे असेल तर 20 टन, म्हणजे गुंठ्याला 1 टनाचा टन ऍव्हरेज पडलं. तुम्हाला मिळालेले आहे. तर मी आत्ता सांगतो ह्या वर्षी कमीत कमी 20 गुंठ्यात 30 टन ऊस निघणार. आता महत्व त्या तुलनेत आपल्याला 50% जास्त उत्पादन आहे. होय. बरोबर आहे का नाही. आणि खर्च जर विचार केला, खर्च निम्म्या खर्चावर आलो. म्हणजे त्यांनी खर्च केला नाही असं थोडं. ज्यांचा समजा 500 किलो गेलाय गुंठ्याला, त्यांचा खर्च झाला नव्हता का? झालेलं की. आणि तो खर्च आपला डबल झालता. म्हणजे आपण 1 टन उत्पादन काढून त्यांच्यापेक्षा 50% खर्च कमी आहे. खर्चात मग आपण फायद्यातच आहे ना. फायद्यात. साहेब नमस्कार. नमस्कार. तुमचं परिचय द्या. माझं नाव विजय भीमराव पाटील, वडणगे, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर. आज आपण हा तुमचा ऊसाचा प्लॉट जो बघतोय, तर हा खोडवा प्लॉट आहे. बरोबर. खोडवा प्लॉट. कधी गेलेला आहे या प्लॉट मधला ऊस? 9 जानेवारीला गेलेला आहे. जानेवारी महिन्यामध्ये गेलेला आहे. बरोबर. आज जानेवारी फेब्रुवारी म्हणजे जवळजवळ 2 महिने. बरं मला एक सांगा, या 2 महिन्याच्या मानानं आज तुमच्या जर पूर्ण ऊसाचा जर प्लॉट बघितला खोडवा, तर एक वाढ कशी वाटते तुम्हाला? बघा ना पाठीमागा. वाढ म्हणजे 1 नंबर वाढ आहे. एकसारखी वाढ आहे. एक म्हणजे लेवलला व्हेरिएशन नाही दिसत आहे. हा. बरोबर. आणि जे पानांची रुंदी म्हणतो सर, जवळून जर बघितलं आपण, जी खालून जो फुटवा निघालाय त्याचा स्टंप आणि वरती जे पान वर. बघतोय एकदम तलवारी सारखे आपल्याला ते मेनातून कशा तलवारी निघतात त्या टाईप तुम्हाला ते दिसतंय. काळोखी वगैरे त्याची रुंदी बघा आणि रफनेस बघा ना. म्हणजे जे कवळखी आहे ते कवळखी दिसत नाही याच्यामध्ये, रफ पानं दिसतात. बरोबर. याला आपण भेसळ डोस जो घातलेला आहे, हा. म्हणजे SBTचा, हा. त्याचा परिणाम आहे. काय काय गेलेलं आहे बेसल डोस? SBTचा आपण आता कृषीधन, हा. एक अर्धा एकर क्षेत्र हा. आहे, त्याला कृषीधन 4, हा. ग्रीन भूमी 2, हा. NPK 2, बायो NPK. हा. हा. तर हे असा भेसळ डोस करून घातलाय. हा. त्याला एन बूस्टर घातलेला नाही आपण. आता हा जो बेसल डोस तुम्ही सांगितला, तर किती दिवसापूर्वी टाकलेला आहे याला? तो बघा साधारण पहिलं पाणी पाजलं त्यावेळीच टाकलेलं होतं, म्हणजे जानेवारी महिन्यात, 27-28 जानेवारीला. बरं. बेसल डोस टाकल्यानंतर तुम्हाला जी ग्रोथ असते, फुटव्यांची संख्या वाढणं म्हणा किंवा त्याची जी हाईट म्हणा, याच्यात किती दिवसात बदल जाणवला? कमीत कमी मला वाटतं 8 ते 10 दिवसात पूर्ण जाणवा लागले. आणि त्यानंतर जर बघितलं आपण, समजा प्लॉट जर संपूर्ण निरीक्षण जर केलं, आज प्रत्येक तुमचा जो खालून खोडवा आहे तो प्रत्येक खोडवा फुटून आलेला आहे. बरोबर आहे. कुठं असं डॅमेज नाही, काय म्हणतो आपण, असं कुठेही दिसत नाहीये, एकसारखं आहे. बरोबर. आता इथून पाठीमागं जो म्हणजे जो मागचा जो जानेवारी मध्ये माल गेला तुमचा, ऊस गेला, तर किती ऍव्हरेज निघालं तुम्हाला? नाही, मला ह्या वर्षी पाऊस जास्त असल्या कारणानं ऍव्हरेज थोडंफार कमी मिळालं. कोल्हापूरमध्ये भरपूर पाऊस होता महाराष्ट्राच्या तुलनेत. तर गुंठ्याला टन प्रमाण पडलं. म्हणजे जर तुमचं 20 गुंठे असेल तर 20 टन, म्हणजे गुंठ्याला 1 टनाचा ऍव्हरेज तुम्हाला मिळालेले. तर मी आता सांगतो ह्या वर्षी कमीत कमी 20 गुंठ्यात 30 टन ऊस निघणार. आता महत्वाचं काय, तुम्ही जे बोलले की ह्या वर्षी पावसामुळे ऍव्हरेज कमी झालं, कारण काय, आज जर खाली बघितलं आपण, जमीन तुमची पूर्ण काळी जमीन आहे. आणि त्यात प्लस काय झालं, याला भरणी झालेली नव्हती लावणीला. अच्छा. त्याच्यामुळे ऍव्हरेजला कमी पडलो. बरोबर. पाऊस जास्त आणि पाऊस जास्त, मग त्यामुळे वापसा कंडिशनच यायला हे नव्हतं जमिनीला. बरोबर. आणि जोपर्यंत वापसा कंडिशन नसते तोपर्यंत मूळ डेव्हलप होतच नाही. तुम्ही ह्या सीझन मध्ये, या पावसाळी सीझन मध्ये काय परिस्थिती बुवा इतर प्लॉटची 100% रासायनिक वर आहे? नाही, ते बरंच म्हणजे गुंठ्याला 400 किलो 500 किलो ह्या अंतरावर, म्हणजे अर्धा टन बी नाही, अर्धा टन बी नाही, अर्धा टनाच्या आत. मग त्या तुलनेत आपल्याला 50% जास्त उत्पादन आहे. बरोबर आहे का नाही. आणि खर्च जर विचार केला, खर्च निम्म्या खर्चावर आलो. म्हणजे त्यांनी खर्च केला नाही असं थोडं. ज्यांचा समजा 500 किलो गेलाय गुंठ्याला, त्यांचा खर्च झाला नव्हता का? झालेलं की. आणि तो खर्च आपला डबल झालता. म्हणजे आपण 1 टन उत्पादन काढून त्यांच्यापेक्षा 50% खर्च कमी आहे. आपण फायद्यातच आहे ना. फायद्यात 0.45 सोडलं
परत ते सोडल्यानंतर मी शेजारच्या शेतकऱ्याला बोललेलो, किंवा आपला शेजारीचा शेतकरी त्याला बोललेलो, ये म्हणलं तुझा बी बोध बघ हा हा आणि माझा बी बोध बघ. त्याच्या बोधावर पाय देऊन बघितला, अजिबात दबत नव्हता. कडक माझ्यावर आला गादीसारखा मऊ लागा लागला तो. म्हणजे एवढा फरक म्हणला जाणवला. आणि गांडुळांची विष्ठा एक एक टिचीवर होती त्याच्यात. म्हणजे तुम्ही जे 13-0-45 NPK लिक्विड मध्ये दिलेले आणि सॉइल दिले, म्हणजे आपण केमिकलचं नाही म्हणजे नाही. विशेष करून ते सांगू. की 13-0-45 म्हणजे जे स्टार आपलं 45 नावाने येतं बरोबर. हा ते बायो NPK मध्ये लिक्विड आहे आणि जर्मन टेक्नॉलॉजीचं प्रोडक्ट आहे ते. तर त्याचा रिझल्ट तुम्हाला किती दिवसात म्हणजे सोडल्यानंतर किती दिवसात जाणवला? 8 ते 10 दिवसानंतर चालू झालं. बरोबर. ऊस तोडाय येणारी माणसं जी होती कारखान्याची, ते म्हणले काय वेगळंच दिसतंय क्षेत्रामध्ये. आलो की काय पायातलं चप्पल देखील घातलंय का नाही वाटत म्हणजे एवढं मऊ आणि दाबल्यासारखं. बरोबर आहे. आणि ऊस तोडताना देखील अगदी म्हणजे एका कोयत्यात 2 ऊस तुटत होत. म्हणजे एवढा त्याच्यात ऊसात बी लवचिकता होती. बरोबर. एका ह्याला फुटवे किती आहेत बघा, मोजून दाखवा की जरा फुटवे. आज जर इथं बघितलं बघा 2, 3, 4, 5 फुटवे आणि 6 7 आणि एका आता गड्ड्याला 6-7 फुटवे असून सगळ्यात महत्वाचं काय स्टंप बघितली तर आता ही जाडी बघा, प्रत्येक स्टंपची जाडी बघा, ही जाडी तुम्हाला जवळजवळ एकसारखी दिसणार आहे. आणि त्याची वाढ पण वर जर बघितली तर एकसारखीच आहे. बरोबर आहे. आणि असंच जर खोडावया व्यवस्थापन तुम्हाला जर करायचं असेल शेतकरी मित्रांनो, तर सरांचा आपण नाव आणि नंबर घेऊ, जेणेकरून तुम्ही त्यांना विचारू शकता फोन करून. सर नाव आणि नंबर सांगा तुम्ही. माझं नाव विजय भीमराव पाटील, वडणगे, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर. माझा मोबाईल नंबर 89 75 23 28 28. आणि तुम्हाला मोलाची साथ आमच्या शिवाजी चव्हाण सरांची. बरोबर आहे. तर सर तुमचं कोल्हापूरमध्ये पूर्ण म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काम चालू आहे आणि तुमची टीम एक 15-16 जणांची टीम आहे आणि प्रत्येक टीम मेंबर म्हणजे त्या भागामध्ये ऍक्टिव्ह आहे आणि शेतकऱ्यांना फुल सपोर्ट करतोय. आणि तुमच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्याही शेतीमध्ये म्हणजे प्रगती हो. तर त्याच्यासाठी तुमचं शॉपचं नाव आणि तुमचा मोबाईल नंबर सांगा. माझं नाव शिवाजी चव्हाण, राहणार तळसंदे, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. शॉपचं नाव साई अनिरुद्ध ॲग्रो, तळसंदे. कॉन्टॅक्ट नंबर 87 67 58 50 25. चालेल सर, धन्यवाद.